शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा। नमस्कार, शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी ही पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची व नमोच्या 9व्या हप्त्याची समोर आली आहे। काही शेतकऱ्यांना 26 मे रोजी पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे व नमोच्या 9व्या हप्त्याचे पैसे प्रति शेतकरी 4,000 रुपये वितरित केले गेले आहे, परंतु उर्वरित शेतकऱ्यांना अद्याप या योजनेचा हप्ता प्राप्त झाला नव्हता। यावर शासनाने मोठा निर्णय घेत अखेर उर्वरित शेतकऱ्यांना देखील निधी मंजूर केला आहे आणि वितरणाची तारीख आज जाहीर केली आहे। व महत्त्वाचं म्हणजे आपला व्हिडिओ महत्त्वपूर्ण कारण असल्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। शेतकऱ्यांना खुशखबर, दोन्ही हप्ते एकत्र। शेतकरी बांधवांनो, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्रितपणे वितरित करण्याचा निर्णय आज झालेला आहे। आज थोड्या वेळाने हप्ते जमा होणार असून 4,000 रुपयाची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। म्हणजेच आता वेगवेगळे 2,000 रुपये नसून एकत्रित 2+2 म्हणजे 4,000 रुपये येणार आहेत। पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची निवड करण्यात आली असून तेथील बँकमध्ये निधी हस्तांतरित करण्याचे काम वेगाने सुरू झालेले आहे। या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज 4,000 रुपये एकत्रित लाभ जमा केला जात आहे। आज थोड्या वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागातील कष्टकरी शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली असून खरीपाच्या कामाला वेग मिळाला आहे आणि आपण जूनमध्ये कोणती तारीख ठरवली आहे ते थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत। विदर्भातील अहिल्यानगर जिल्ह्यातील लाभार्थी डेटा बँक ऑफ अवगत करण्यात आली असून तिथे पैसे वर्ग करण्यास मंजुरी मिळाली आहे। प्रशासनाने या जिल्ह्यासाठी निधी आधीच वितरित केला असून बँकनं तो लाभार्थ्याच्या खात्यावर पाठवण्यास सुरुवात केली आहे। आज थोड्या वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळालेला आहे। म्हणजेच आता प्रत्येक शेतकरी खुश असणार आहे, कारण की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता व नमोचा 9वा हप्ता त्यांना आजच मिळणार आहे। विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यांसाठी सरकारने 4,000 रुपये एकत्रित हप्ता वितरित करण्याची परवानगी दिली आहे। प्रशासनाने या जिल्ह्यातील पात्र लाभार्थी यादीत पूर्णपणे तपासून बँकेकडे सोपवली आहे। आज थोड्या वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्साह दिसून येत आहे असून मेसेज त्यांच्या खात्यात पडायला बी सुरुवात झाली आहे। मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे। सरकारने या जिल्ह्यासाठी निधीचा स्वतंत्र तुरुंग केला असून लाभार्थ्याच्या खात्यात खटाखट पैसे जमा होत आहे। आज थोड्या वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांना कोणापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही असे सरकारने आवाहन केलेले आहे। व आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगला पाहिलं की मी तुम्हाला म्हणलो होतो की सरकारने हप्त्याची वितरणाची तारीख आज जाहीर केली आहे। तर सरकारने असं स्पष्टपणे आवाहन केलं आहे की आपल्याला सर्व व गोरगरीब शेतकऱ्याला जूनच्या शेवटी हप्त्याचे पैसे वितरण होणार आहे। धन्यवाद।